चेहऱ्यावरील मोठे छिद्र आणि त्यामुळे वाटणारा ऑइली आणि थकलेला चेहरा, हा जर तुमचा कन्सर्न असेल तर आज बोलूयात त्याविषयी. या छिद्रांनाच पोर्स असं म्हणतात आणि हे पोर्स लहान किंवा मोठे होत नाही, हे फक्त स्ट्रेच होतात. त्याची कारणं म्हणजे वाढतं वय, वाढतं चेहऱ्यावरचं तेल आणि हो, आपली लाईफस्टाईल सुद्धा. त्याची काही सोल्युशन्स म्हणजे सॅलिसायक्लिक ॲसिड जे पोर्स क्लीन करतं, नियासिनामाइड जे पोर्स मिनिमाइज करण्यासाठी हेल्प करतं. यानंतर तुम्ही काही स्पेशल आणि प्रोफेशनल हेल्प सुद्धा घेऊ शकतात, ज्यात मायक्रो निडलिंग इन्व्हॉल्व होते, ज्यात केमिकल पिलिंग्स इन्व्हॉल्व होतात आणि ज्यात लेझर इन्व्हॉल्व होतात. ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतात, पण इट ऑल डिपेंड्स हाऊ यू मॅनेज इट, हाऊ यू मेंटेन इट. आता आपण बोलूयात ह्या पर्टिक्युलर केसविषयी. इज 35-year-old मेल गाय, नॉन हायपरटेन्सिव्ह, सेडेंटरी लाईफस्टाईल, स्मोकर अँड ड्रिंकर. ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांचे जे ओपन पोर्सबद्दलचे कन्सर्न्स होते, त्या कन्सर्न्सवर आपण हिस्ट्री घेतली. त्या हिस्ट्रीनंतर आपल्याला काही रूट कॉजेस कळले. रूट कॉजेस नंतर आपण ते रूट कॉजेस ट्रीट करण्याचा प्रयत्न केला. ते ट्रीट झाल्यानंतर एक बेसिक रुटीन फॉलो केली. त्या बेसिक रुटीन नंतर आपण त्यांची काही प्रोफेशनल हेल्प केली. प्रोफेशनल हेल्पमध्ये मायक्रोनिडलिंग आणि केमिकल पिलिंग्स आल्या. केमिकल पिलिंग्समध्ये सॅली आणि ग्लायको पिलिंग आल्या आणि त्यानंतर जो त्यांचा रिझल्ट होता, इट वॉज व्हेरी अमेझिंग. येस, this is what happened when you trust your doctor, you trust the process, and finally you understand that creams and treatments won't help you unless you take the effort for your skin. Yes, efforts are magical.